आणि मुंबईला सतत धावतं ठेवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे संपाचा इशारा दिलाय आपण सविस्तर रिपोर्ट पाहूया। तारीख पे तारीखची अनुभूती सध्या मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना येते, कारण मे मधला थकीत पगार जमा करण्याची आणखी एक नवी तारीख प्रशासनाकडून देण्यात आली आहे। म्हणूनच आता बेस्ट कर्मचाऱ्यांनी 22 जून पासून संपाचं हत्यार उपसण्याचा इशारा दिलाय। झालंय असं की एक 25 वर्ष एक नियमित पगार आलेला असतो, त्याची सवय आपल्याला झालेली असते की त्याची विभागणी करून ते पैसे त्या ठिकाणी वेळेत जाणं, आणि ते अचानक कुठेतरी एक 2-3 महिन्यापासून 25 वर्षानंतर खंडित झालं तर जी तारांबळ उडते ती सर्वांची त्याप्रमाणेच आमची उडालेली आहे। म्हणतात ना की सगळ्या प्रकारची सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही, आणि ते ज्या वेळेला नसते त्याची ज्या वेळेला चणचण भासते त्या वेळेला तो जो खटके उडणार आहे ते उडतो आणि तो फेस करावा लागतो प्रॉब्लेम दोघांनाही मिळून, आणि त्याच्यावर उत्तर काही सापडत नाही। खरं तर जून महिन्याच्या 2 तारखेलाच मे महिन्यातला पगार मिळणं अपेक्षित होता, मात्र आता 2 जून ऐवजी 20 जूनला अर्धा पगार खात्यात जमा करू असं आश्वासन देण्यात आलंय। त्यात उरलेला पगार कधी मिळणार आहे हे सुद्धा अधांतरीच आहे। माझ्या नवऱ्याला आज 25 वर्ष नोकरी होऊन झाली ना, त्याची पगार वाढ होत आहे। आज 1 वर्ष झालं ॲग्रीमेंट पण सुद्धा झालेली नाही आहे। म्हणजे आम्ही असंच राहायचं का? मुलीचं आता जिथे शिक्षणाला जाते तिथे परत तिची फी वाढ होते, शिक्षणाची फी वाढ होत चाललेली आहे। म्हणजे आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं नाही का? त्यांनी पुढे जायचं नाही का? फक्त काय सगळे मोठ्या लोकांच्याच मुलांनी शिक्षण घ्यायचं आणि त्यांनीच पुढे जायचं? दुसरीकडे मुंबईला सतत धावत ठेवणारे बेस्ट कर्मचाऱ्यांचे व्यवहार मात्र ठप्प पडलेत। घर भाडं, वीज बिल, मुलांचं शिक्षण, किराणा अशा सर्वच गोष्टींचं नियोजन पार कोलमडून गेलंय। या सर्व प्रकरणाला प्रशासन जबाबदार आहे आणि ह्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही गेल्या 9 तारखेला कुटुंबासकट मोर्चा नेला होता, तिथेही आम्ही मी स्वतः तिथे होतो कुटुंबासकट, तिथे आम्ही तिकडे आमची मागणी सांगितली काय आम्हाला प्रॉब्लेम होत आहेत ते। आज BSCचा जो मेन आहे तो 2 लाख रुपये पगार घेतो 1 तारखेला आणि परदेशात निघून जातो, पण इथे कामगार काय करतात त्याचं त्याला काहीच पडलेलं नाहीये। बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याचं प्रमुख कारण बेस्टचं नियोजन आणि कारभार आहे। जोपर्यंत हा कारभार सुरळीत होत नाही तोवर मुंबईची बेस्ट आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचं आयुष्य रुळावर येणं तसं अशक्यच आहे। वैभव परबसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।